तोटा वाटला ना होई जाता त्याच्या तुम्हाला जास्त रिटर्न आल्यात कालपासून. मस्त टाळ्यांचा गजर, क्रिकेटचा गजर. जाऊया ना मैदानामध्ये. नवीन सामन्याची पेशकश कॉमेंट्री बॉक्स मध्ये कॉमेंटेटर समीर ठाकरे सर. धन्यवाद. धन्यवाद मनोज कारवे सर. संतोष बुदड येतो गोलंदाजी करण्यासाठी. या ठिकाणी पहिला बॉल फुलर लेंथ होता. सलामीची जोडी अमोल आणि सुधाकर भोईर तुम्ही पाहतायत स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान संघाकडनं. मायू अँड क्रिस्टी 11 विरुद्ध आपण पाहतोय सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तो स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान बुधड. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन साइडला. वळवू द्या बॉल. गॅप मध्ये बॉल वेगाने सरसावतोय. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. सुधाकर भोईरने जर लागोपाठ 2 चौकार मारले तर संतोष भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं प्राइस त्यांना दिलं जाणार आहे. या ठिकाणी मात्र अमोलच्या बॅट मधून हा चौकार तुम्हाला बघायला मिळाला. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर अतिशय सुंदर फटका अमोल भोईर या ठिकाणी सादर करतोय. क्या बात आहे. गौतम पाटील यांच्याकडून देखील अमोलसाठी आता संधी आहे. लागोपाठ 2 चौकार मारले तर 500. यावेळेला पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉल. लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. 1 धाव इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल. धावबादची संधी आहे आणि आता टीव्ही अंपायरची मदत. रन आउट साठी या ठिकाणी तिसरा पंचांची मदत घेण्यात आलेली ऑनफिल्ड अंपायर कडून. पर विकेट साठी 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी मायू अँड क्रिस्टी 11 टीमच्या गोलंदाजांना दिले जाणार आहेत. आशु भोईर आणि प्रशांत भोईर. संतोष बुदडनं देखील 3 विकेट्स घेतल्या तर 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांनाही दिलं जाणार आहे. फलंदाज आउट. विकेट गॉन. धावबादच्या स्वरूपामध्ये स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान संघाला पहिला धक्का या ठिकाणी लागतोय. अमोल भोईरला आता मैदान सोडावं लागेल. थोडासा शॉर्ट राहिला धाव पूर्ण करत असताना. आणि काय प्रेझन्स ऑफ माइंड बघा या ठिकाणी. बॉल एंडला थ्रो न करता कीपर एंडला थ्रो केला. त्याला माहिती आहे की स्ट्राईक एंडला जो बॅटर धावतो, जो फलंदाज असतो, तो थोडासा पोहोचण्यासाठी वेळ घेतोच. 5 धावा धाव फलकावरती पहिला धक्का लागलाय. तो स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान संघाला. नवीन बॅटर सुधीर मैदानामध्ये एंटर होतोय. संतोष बुधर 40+ फॉर्मॅट मधून हा खेळाडू तुम्ही पाहतायत सध्या गोलंदाजी करत असताना. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा ऑफरायचा फटका. मिड ऑफ कडे बॉल येतोय. क्षेत्ररक्षक उपस्थित. मिळेल फक्त 1च धाव. मागचा सामना थोडासा लो स्कोरिंग तुम्हाला बघायला मिळाला. जिथे सहजगत्या धावांचा पाठलाग करण्यात आला. आजची दुसरी रजनी, दुसरी संध्या या स्पर्धेची तुम्ही पाहतायत. उद्या फायनल नाईट अँड हु विल बी द चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट, त्याचं उत्तर तुम्हाला उद्या मिळेल. परंतु मायू अँड क्रिस्टी 11 संघाच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर क्षेत्ररक्षण त्यांचा खराब बघायला मिळाला मागच्या दोन्ही मॅचेसमध्ये. परंतु हा सामना त्यांना आता जिंकावा लागेल. या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर. सुधीर भोईरच्या प्रत्येक षटकारास भूषण शिंगोल यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. यावेळेला
आणखी एक चांगला बॉल, षटकाची समाप्ती होते आणि याचबरोबर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6-1 गडी बाद. सुधाकर भोईर मात्र आता रिटायर्ड हर्ड होत असताना तो आता परत जातोय रेग्युलर. आता एखादा बॅटर येऊन चांगल्या धावा बनवेल या आशेनं तो मैदान सोडतोय. धामणगाव प्रीमियर लीगचं हे तिसरं पर्व आणि बघा आपण मध्यरात्रीमध्ये आहोत आणि अजून देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग तुम्हाला बघायला मिळतात या स्पर्धेचा आनंद घेताना. ही क्रेज आणि एवढा प्रचंड सारा प्रेम खऱ्या अर्थाने या गावकऱ्यांनी या स्पर्धेला दिलेला आहे. त्याच्यामुळे ही स्पर्धा दिवसेंदिवस यशाचं शिखर गाठताना आपण पाहतोय. हे पाहू शकताय दृश्य, जिथे जागा मिळेल तेथून प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना. प्रिन्स मूवीच्या वाहिनीवरून देखील बरेचसे प्रेक्षक तुम्हाला बघायला मिळतात. गोलंदाजी करण्यासाठी मंगेश बॉलिंग मार्कवर येतोय सेकंड ओव्हर मध्ये आणि फलंदाज जात आहे इथे आकाश म्हसे मैदानाच्या आतमध्ये. यानंतरचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल ड्रोन 11 विरुद्ध कियान 11. दोन्ही कॅप्टन आपण टॉसच्या दृष्टीने तयार राहायचंय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट केलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत पॉइंटला. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. आता ओव्हर थ्रो झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय त्या ठिकाणी आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. चुकीचं क्षेत्ररक्षण. आपण चर्चा तीच करत होतो की चुकीच्या फिल्डिंगमुळे आज मायू अँड क्रिस्टल 11 टीमनं 2 सामने गमावलेले आहेत आणि या मॅच मध्ये देखील आता थोडंसं खराब प्रदर्शन क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला बघायला मिळतोय. 2 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या जात आहेत. स्कोर 2 धावांनी पुढे गेलेला आहे. 8 या आकड्यावरती मंगेश पुन्हा एकदा. यावेळेला वेगवान बॉल ते सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. आता थोडंसं वातावरणामध्ये देखील खम्मारीचा बदल झालेला आहे. शांतता आपण पाहतोय मैदानावर. काल थंडी जाणवत होती परंतु आज नाहीये. फलंदाज त्या गोष्टीचा फायदा इथून उचलणार का? मोठे फटके इथून खेळावे लागणार आहेत चांगली टोटल सेट करण्यासाठी. ड्रोन 11 आणि कियान 11 या पुढचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण तयार राहायचंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल खोलात टाकलाय. ऑन साइडला टर्न करत असताना एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. स्वतः गोलंदाज मंगेश बॉल उचलणार, फेकणार. एका धावेची संधी होती फलंदाजाकडे आणि एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला आहे. धाव फलकावरती 9 धावा. एक चांगला चौकार अमोलच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाला होता. क्लासिकल चौकार बघायला मिळाला होता परंतु तदनंतर शांतता आपण पाहतोय. याचं कारण उत्तम दर्जाची गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर ॲक्युरसी आपल्याला खऱ्या अर्थानं आता गोलंदाजांच्या वतीनं बघायला मिळालेले. मंगेश पुन्हा एकदा सज्ज होतोय डीप मध्ये. आता प्रोटेक्शन ऑन साइडला लेफ्टी बॅटर समोर. आकेश मसे चांगला खेळलाय विथ द बॅट. विशेषतः तो चांगला खेळताना दिसलाय स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा राऊंड द विकेट न स्टेप मध्ये थोडंसं चुकतोय. मिड विकेट स्क्वेअर लेग लॉंग ऑन. डाव्या त्याच्या बॅटर समोर पूर्णपणे पॅक प्रोटेक्शन ऑन साइडला. ऑन साइड पूर्ण पॅक केली आहे. मंगेश राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला समोर उडवलाय. लॉफ्ट करत असताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सरळ बाणाप्रमाणे बॉल निघून जातोय सीमा पार. षटकार. क्लासिकल फटका बघायला मिळाला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सरळ काल्या पडद्याला धडकणारा तो चेंडू तुम्ही बघितला.
6 धावा तिथे मिळाल्या आकेश मसेला. पुढचा बॉल राऊंड द विकेट. ओ पुन्हा एकदा गुडघ्यावर बसत असताना स्वीप केला. ऑन साइडला स्क्वेअर लेगला बॉल येतो. 1 धाव इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल. धावबादची संधी आता तिथे आली आहे आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये आउट होतोय. आणखी एक धक्का. दीपक दादा प्रतिष्ठा. सोळा धावा स्कोर कार्ड वरती. 16 रन्स. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला टॉप एज मिस टायमिंग बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज. ओ माय गॉड, व्हाट एक्सलेंट टेकन. अमेझिंग कॅच. आउटस्टँडिंग टेकन फ्रॉम गोलंदाज मंगेश. कडला अफलातून झेल आपण पाहतो या टुर्नामेंट मधील बेस्ट कॅचेस मध्ये. या झेलची देखील आता नोंद ठेवावी लागेल. स्वतःच्या फॉलो थ्रू मधून सेल्फ फॉलो थ्रू मधून बॉल डिलिव्हर्ड करून अशा प्रकारची कॅच पकडणं कठीण असतं, परंतु मंगेशनं ते करून दाखवलं. विकेट त्या ठिकाणी मिळाली आणि फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय नितेश आल्या आल्या मैदान सोडून गेलेला आहे. दीपक दापशी गोलंदाजी करण्यासाठी येतोय तिसऱ्या षटकामध्ये. नवीन बॅटर मैदानात एंटर झालाय. उदय भुईर. उदय एक परफेक्ट अष्टपैलू खेळाडू आहे. विथ द बॉल या स्पर्धेमध्ये चांगली भरीव कामगिरी त्यानं करून दाखवलेली आहे, परंतु आता बॅटच्या साह्यानं देखील चांगला खेळ त्याला साकारावा लागेल. गोलंदाजी करण्यासाठी तिसऱ्या षटकामध्ये दीपक दापशीचा वापर आता इथे केला जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हरला दीपक दापशी आता सुरुवात करतोय. स्ट्राइक एंडला आकेश मसे तुम्हाला बघायला मिळतोय. एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. आणखी एक बॉलला फेकून दिलाय सरळ मिड विकेटच्या पलीकडे. मान्यवर कक्षाला सलामी देणारा उतुंग षटकार. षटकार या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळाला आणि धावसंख्या 6 ने पुढे जाताना धावफलकावरती तुम्ही धावा पाहताय 22. आकेश मसे या खरं तर फलंदाजा विषयी आपण चर्चा करतच होतो. अतिशय सुंदर खेळलाय आणि पुन्हा एकदा तोच परफॉर्मन्स कायम स्वरूपी त्यानं ठेवलेला आहे स्पर्धेमध्ये. या लढतीमध्ये देखील महाकाल 11 पहिला संघ ठरला जो क्वालिफाईड झालेला आहे. क्यू लागलेला आहे त्यांच्या नावापुढे. 4 पैकी 4 मॅचेस त्यांनी जिंकलेल्या आहेत. सेमी फायनल मध्ये धडक मारणारा तो पहिला संघ ठरलेल्या स्पर्धेमध्ये. पॉइंट्स टेबल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू जरूरच, परंतु 4 पैकी 4 विजय महाकाल 11 महेश माली आणि रुपेश माली यांच्या संघाने मिळवलेले आहेत. 22वा स्कोर कार्ड वर पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा लॉफ केलाय लॉंग ऑनला. आणखी एक देख घुमा के षटकार.
प्रयत्न येतोय. षटकारांचा व्यापारी बनलाय. मध्यरात्रीमध्ये अजूनही तीच ताकद आणि तीच दहशत मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाली आहे. लागोपाठचा तिसरा षटकार तुम्हाला बघायला मिळेल का? भावेश भोईरने मला वाटतं 4 मारलेतच लागोपाठ. एकदा का आकेश सुरू झाला की तो रांगेत मारत निघतो, सुसाट निघतो. यावेळेला सिलिबिडॉप अपील आणि इथे रेफर करण्यात आलेला आहे. सॉफ्ट सिग्नल आउट आहे, परंतु आता चेक केलं जाईल. काय रणनीती आहे बघा. एक क्लोज फिल्डर घेतला सिली पॉइंटला, थोडासा बॅटर पुढे आलेला आहे, बॉल बाहेरच्या दिशेने टाकला, यष्टी चित केलाय, परंतु तो आउट आहे की नॉट आउट आहे ते आता तुम्हाला बघायला मिळेल. भरपूर क्लोज कॉल आहे. अल्ट्रा स्लो मोशन मध्ये आता या ठिकाणी दाखवलं जात आहे. आकेश मसेची विकेट आहे. मला वाटतं यष्टीरक्षक सतीश माळी ॲज अ विकेट कीपर. भरपूर फास्ट स्टंपिंग त्यानं जरूर केले. अल्ट्रा स्लो मोशन बघूया आता रिझल्ट येतोय. धकधक वाढली असेल कारण आकेश चांगला खेळतोय आणि हार्टबीट जरूर वाढली असेल आकेशच्या समर्थकांची देखील. नॉट आउट सेफ आहे कारण बॅटच्या अगोदर पाय त्याचा क्रीज मध्ये पोहोचला होता. जरूर धकधक वाढली होती आकेश मसेच्या समर्थकांची आणि त्याच्या टीम ओनरची देखील, कारण त्याचं मैदानावर टिकून राहणं गरजेचं आहे. तो खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय सध्याच्या घडीला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. 29 धावा स्कोर कार्ड वरती तुम्हाला बघायला मिळतात. 29 रन्स. दीपक दाबशी आता थोडासा दबावात असेल. 2 षटकार त्याच्या विरुद्ध आलेले आहेत. जरूर प्रेशर आता त्याच्यावर देखील निर्माण झालेला आहे. त्या दबावातून तो बाहेर निघणार का? कुणी घरी जायचं नाहीये. सर्व मॅचेस आजच आपल्याला कंप्लीट करायचे, त्याची नोंद असू द्या. पुन्हा एकदा सिली पॉइंट कायम ठेवलाय. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्लासिकल फटका. गौतम गंभीरची आठवण जरूर झाली असेल प्रत्येकाला. हा फटका बघितल्यानंतर बॉल घरंगळत निघून गेला बॉर्डरलाईनच्या बाहेर. चौकार. क्लासिकल चौकार आपल्याला बघायला मिळाला. बॉल सरप बॅकवर्ड पॉइंटच्या पलीकडे गेलाय. यावेळेला पुन्हा हवेत आहे बॉल, परंतु इथे मिड विकेटला. क्या बात आहे. झेल पकडल्यानंतरचा सेलिब्रेशन बघा. आकेश मसे मैदानाच्या बाहेर. बॅटर आउट. टॉस करण्यासाठी यायचंय. यापुढचा सामना तुम्हाला बघायला मिळेल ड्रोन 11 आणि कियान 11. चलिए दोनों कप्तान आपको टॉस के लिए आना है. धावसंख्या धावफलकावरती 35-33 33 रन्स. फायनली या ठिकाणी आकेश नावाचं वादळ जे मैदानामध्ये आलं होतं, घोंगावत होतं, त्या वादळाला क्षमवलेलं आहे ते गोलंदाज दीपक दाबशीनं. सुरुवातीला त्याच्या विरुद्ध खूप चांगल्या रन्स आल्या, परंतु फायनली त्यांना फलंदाजाला आउट केलाय. भरपूर मोठं शेड्यूल भावेश भोईर आपण कंप्लीट करतोय. एकूण 34 सामने आपल्याला ओव्हरऑल 3 रजनींमध्ये कंप्लीट करायचे आहेत. ओव्हर पिच बॉल समोर उडवलाय. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे. आणखी एक झेल त्या खेळाडूनं पकडलाय. लागोपाठ दुसरा धक्का लागत असताना दीपक दादा प्रतिष्ठान संघाला
दोन्ही झेल त्याच क्षेत्ररक्षकानं पकडलेल्या आहेत. पुढचा बॉल यावेळेला पुढे टाकला, ऑन साइडला वळवलाय, स्क्वेअर लेगला बॉल वेगानं ट्रॅव्हल होतोय, फिल्डर उपस्थित आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्यात. शैलेशनं झेल घेतल्यानंतर आपण पाहते जशा सेलिब्रेशन केलेला आहे, असं वाटतंय की बॉल फोडण्याची तयारी होती त्याची. ही सर मजा आहे प्रीमियर लीगची. सेलिब्रेशन्स तुम्हाला बघायला मिळतील. आता IPL सुरू झालेला आहे. कोणी शूज काढून कॉल करणार, तर कोणी सॅल्यूट करणार, कोणी कागद फाडून उडवणार. सर्व गोष्टी आपल्याला बघायला मिळतील IPL मध्ये सुद्धा. परंतु इम्रान ताहिर या खेळाडूसारखा सेलिब्रेशन आज एकाही खेळाडूनं केलेला नाहीये. पूर्ण मैदानाचा फेर फटका मारून येतो एखादी विकेट घेतल्यानंतर. नाही, दामणगाव प्रीमियर लीग मध्ये तसं बघायला मिळेल का? 35 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 3 षटकांचा केस संपलेला. 35 रन्स, जवळजवळ 12 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडण्याचा प्रयत्न फलंदाजांचा या ठिकाणी राहिला. मायू अँड क्रिस्टी 11च्या पुरस्कर्त्यांनी यावेळेचा बॉल कटर होता, पडल्यानंतर बाहेर वळून घेणारा बॉल. सतीश माळी येतोय गोलंदाजी करण्यासाठी. डॉट बॉलनं सुरुवात करत असताना आपल्या षटकाला दोन्ही फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज आउट होतोय. उदयला मैदान सोडावं लागेल. विकेट गॉन. उदयला या ठिकाणी बक्षीस लावण्यात आलं होतं, परंतु ते अनाऊन्स करण्या अगोदर तो आउटही झाला. ओहो, यावेळेला मोठा फटका, पुन्हा बॉल हवेत आहे. आणखी एक फलंदाज बाद. विकेटचा पतन. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत सतीश मालीनं. साहिल माली यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000. गौतम पाटील यांच्याकडून 500 रुपये. हॅट्रिक बॉल पुढे येऊन यावेळेला बॉलला पाठवल्या गोलंदाजाच्या डोक्यावरून सरळ डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑनचा फिल्डर बॉलवरती येतोय. तोपर्यंत फलंदाजांकडे वेळ होती 2 धावा कंप्लीट करण्याची. या ओव्हर मध्ये चांगल्या प्रकारे धावा थांबवल्यात. 37 धावा धावफलकावरती. यानंतर द्रोण 11 विरुद्ध कियान 11 असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. स्विंग अँड मिस. चांगला कटर पाहायला मिळाला. हा अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. आदेश भोईर मला वाटतं आउटफील्ड मध्ये आता दिसत नाहीयेत, थोडे व्यस्त आहेत. हरकत नाही. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. आपरेकर पंच केला. बॉल येतो एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतायत. एक धाव मिळाली आहे. सेकंडचा कॉल. दुसरी धाव पूर्ण होणार का? होय, त्या ठिकाणी झाली आहे, परंतु पंचांचा 1 शॉटचा इशारा येतोय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि याच बरोबर या एका धावेच्या बरोबरीने संघाची धावसंख्या आता पुढे गेलेली आहे. धावफलकावरती 38 धावा आणि 39 धावांचं लक्ष्य येथून पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी मायू अँड क्रिस्टी 11 संघाला.
टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. चला द्रोण 11 आणि कियान 11 दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. गौतम पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. टॉस आपण संपन्न करतोय. गौतम पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. डीपीएल असा कॉल होता आणि स्वर्गीय दीपक भोईर स्मृती आलेला आहे. तर टॉस या ठिकाणी जिंकलेला तो द्रोण 11 संघ आणि पवार मागच्या सामन्यामध्ये खूप चांगला खेळलास. कॅप्टन म्हणून जबाबदारी घेतली आणि खेळ देखील चांगला तुझा राहिला. येथे काय निर्णय घेतोस? क्षेत्ररक्षण करणार. फिल्डिंग करणार आहेस. कियान 11 संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आतमध्ये. आता मोमेंटम तुम्हाला मिळालेला आहे. एक सामना जिंकून आलेत, 2 सामने जिंकून आलेत. आता संघामध्ये वातावरण कसं आहे? व्यवस्थित आहे. आता ही पण मॅच जिंकायचा प्रयत्न करू आम्ही. त्यासाठी शुभेच्छा आम्ही देतोय. चांगला खेळा. सचिन भोईर टीमचे ओनर आहेत आणि टीम मधील एक प्रमुख खेळाडू आहात. कुठेतरी चुका झालेल्या आहेत. फिल्डिंगमुळे आमच्यात खूप चुका झाल्यात, पण या मॅचला आम्ही दुरुस्ती करू आणि 100% परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करू. बॅटिंग आली आहे. किती टार्गेट देण्याचा प्रयत्न करेल समोरच्या टीमला? 50+. या वर्षाची डीपीएल एन्जॉय केली कालच्या रात्रीपासून? खूप जरी हारलो जरी असलो तरी कसं गावचा शो आहे ना, एन्जॉय करणारच. क्या बात आहे. शुभेच्छा असतील तुम्हाला या मॅच मध्ये. तर टॉस येथे संपन्न झालेला आहे आणि टॉस जिंकून द्रोण 11 संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया योगी सरांचा आवाज. चेक. धन्यवाद समीर. चला लगेच आपण या ठिकाणी आपण खेळायला सुरुवात करूया, कारण यानंतर अजूनही भरपूर आपल्याला सामने कव्हर करायचे आहेत. 38 धावा पहिल्या इनिंग मध्ये मात्र इथे जोडल्या गेल्या. प्रथमतः बॅटिंग करत असताना स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान या संघाने आणि 39 धावांचा इथे मात्र या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. द्रोण कूलडाऊन. सलामीची जोडी आपण पाहू शकाल. धावांचा पाठलाग करण्यासाठी मायू अँड क्रिस्टी 11 संघाच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. स्ट्रायकिंग इनला पाहिल्या तर संतोष बुधर आणि नॉन स्ट्राईकला पाहिल्या तर रणजित आहे आणि षटकाला सुरुवात करतोय सुधाकर भोईर. जे संघाचे संघ मालक आहेत आणि मायू आणि क्रिस्टी 11 संघाचे संघ मालक आहेत प्रशांत भोईर आणि आशू भोईर. शॉर्ट रनअप ओर द विकेट मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय. हो, पाहू शकाल या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडून जर पाहिलं तर अगदी शरीराचा तिथे वेध घेतलाय आणि अखेर पंचाच्या माध्यमातून लेगबायच्या माध्यमातून मात्र त्या ठिकाणी एक धाव पूर्ण फलंदाजाने केलेली आहे. दुसरी रजनी या स्पर्धेची आणि उद्या सुपर संडे सुपर मॅचेस पाहायला मिळतील. उद्याचा जो शेड्यूल आहे तो मी जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आणि उद्या टेक जो पहिला सामना असेल त्या दोन्ही संघांना विनंती असेल की 2:30 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. हो, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिस्टर आमिंग आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या जात असताना काय झेल पकडलाय. जबरदस्त कॅचिंग. पहिला धक्का लागत असताना मायू आणि क्रिस्टी 11 या संघाला.
जे सुरतच्या वतीने आपण ऐकलं, परंतु फलंदाज रणजित मात्र तिथे बाद झालाय शून्यावरती. आणि आता मात्र पाहू शकाल संतोष बुधरच्या सोबतीला आता नवीन फलंदाज आलाय कैलास. चला स्पीडअप करूया, जास्त वेळ घेऊ नका. समोरच्या दिशेने मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, शॉट एक्स्ट्रा कव्हरला मात्र फिल्डर तैनात आहे. थोडीशी मिस्टेक घडली गेली, दुहेरीचा प्रयत्न, धोका आहे, परंतु पाहू शकाल त्या ठिकाणी 2 धावा मात्र वेगाने पूर्ण केल्या गेल्या. चला एक्झॅक्टली ते मात्र आपण जर पाहिलं तर 1 धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली. आणि त्या सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर एकूण 4 धावा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धनराज माली सध्या ऑन फील्ड वरती आहेत. जर त्यांनी झेल पकडला तर मिस्टर मोनिश ठाकरे जो झेल पकडलाय त्या झेलसाठी मोनिश ठाकरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. क्या बात आहे. काय एक्झॅक्टली घडलंय मैदानाच्या आतमध्ये सुधाकर भुईरला सुद्धा मात्र या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. मिस्टर संतोष भुईर यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाणार आहे. युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक सध्या ही स्पर्धा एन्जॉयमेंट करतायत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय DPLच्या माध्यमातून. चला एक्झॅक्टली काय घडलंय पंचाने सुद्धा आमच्याकडे पर्यंत लगेच पोहोचवायचं आहे. चला फलंदाज बाद झालाय की रिटायर्ड हर्ड झालाय सर? फलंदाज रनआउट झालेला आहे. 2 विकेट्स आतापर्यंत या ठिकाणी गमावलेल्या आहेत. प्रथमतः रणजित बाद झाला, त्याच्यानंतर फलंदाज कैलास बाद झाला आणि दोघेही 40+ कॅटेगरीचे आपण खेळाडू पाहिले. आणि आता मात्र नवीन आलाय 4थ्या क्रमांकावरती मिस्टर कसरू गुलवी. आणि हा सुद्धा खेळाडू आपण जर पाहिला तर 40+ कॅटेगरीचा आपल्याला पाहायला मिळतोय. चला संतोष बुधरला पारितोषिक आलेलं आहे. चला कसरू गुलवीने मात्र जर षटकार मारला तर राजेश पवार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. ठीक आहे, आजच्या रंजीमध्ये तुमचे आम्ही पारितोषिक अनाऊन्स करतो, परंतु उद्या पारितोषिक जमा केले जातील आणि जर ते पारितोषिक कोणी जिंकलं नाही तर GST कापली जाणार आहे. हो इथे मात्र दोन्ही गाड्या कसरूलावर ऍक्शन होऊ शकेल. विकेट धोक्यात होती त्या ठिकाणी कसरू गुलवीची आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद, परंतु पंचांचा वाईटचा इशारा. आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि सतीश मालीसाठी एक पारितोषिक आलेलं आहे. मोठं पारितोषिक आहे. वडपेगावचे युवा उद्योजक कुमार अक्षय शेट भरत पाटील यांच्या माध्यमातून जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे.
चला प्लीज विनंती करतोय आपण थोडासा स्पीड अप करा. स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान संघ प्लीज. चला नॉन पॉवर प्लेचा खेळ सध्या आता मात्र आपण पाहत आहोत. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये आता विजयासाठी इथून 34 धावा जोडायच्या आहेत आणि त्या 34 धावा जोडण्यासाठी आता मात्र सतीश मालीला मात्र जो आपल्याकडे अनुभव आहे, जो आपल्याकडे टॅलेंट आहे, तो आता मात्र बाहेर काढावा लागेल. कारण अधुरी पाहिले तर लक्ष आता मात्र थोडस दूर पाहायला मिळतं, कारण पहिल्या षटकामध्ये हव्या तशा मात्र धावा आलेल्या नाहीयेत. हो डिफेन्सिव्ह स्ट्रोक, कारण त्याला सुद्धा माहिती आहे की जेवढा वेळ मी खेळपट्टीवरती काढेल त्याचा मात्र आपल्या सगळा कदाचित फायदा होऊ शकेल. दुहेरीचा प्रयत्न होतोय परंतु त्या ठिकाणी फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय मिस्टर संतोष बुधर. चला सतीश मालीसाठी या ठिकाणी पारितोषिक आलेले माजी सरपंच ग्रामपंचायत धामणगावचे श्याम पाटील यांच्या माध्यमातून डबल सिक्सर हॅट्रिक साठी 2-3 हजार रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे. चला दुसऱ्या षटकात आपण जर विचार केला तर उदय भोईर, हो चांगला ड्राईव्ह, क्लासिकल ड्राईव्ह आहे परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हरला मात्र त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण आणि सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली फलंदाजाने. दीपक दापसी आणि सतीश माले आता मात्र 2 बॅटर्स आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतात परंतु लक्ष आता मात्र कुठेतरी दूर चाललंय असं म्हणावं लागेल. आणि सचिनजी माले यांच्या माध्यमातून सतीश मालीसाठी सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर तब्बल 2,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे. म्हणजे पास सतीश मालीची फॅन फॉलोविंग किती लॉंग आहे, त्याचं लॉंग नेटवर्क पाहायला बोलतोय धामणगावमध्ये. आणि तसंही जर पाहिलं तर चांगला व्यक्तिमत्व आहे, सर्वांना मान सन्मान देणारा व्यक्ती आपण जरूर पाहू शकाल. परंतु कड़क शॉट, कड़क चाय की प्याली हो और सतीश मालिक की बैट से निकली ये गोली हो, ये तो सिक्सर. मग सीमारेषा किती लॉंग असू द्या, ती ओलांडण्याची ताकद त्या खेळाडूकडे आहे आणि जरूर ती मात्र सीमारेषा ती ओलांडली. चला अजून एक पारितोषिक 36 साठी आलेलं आहे. जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर मिस्टर साहिल माली यांच्या माध्यमातून सुद्धा 3,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. जबरदस्त स्ट्रोक. हो आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी या माइंडचा वापर करतोय, कारण सिक्सर हॅट्रिक आपल्या संघासाठी महत्वाची नाहीये, कारण आपल्या संघासाठी आपला जरूर या स्पर्धेमध्ये जर आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर विजय फार महत्वाचा आहे. आणि त्या अनुषंगाने सध्या आता मात्र सतीश पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे आणि त्या जबाबदारीने सध्या तो खेळ सादर करतोय. सिंगल धाव कंप्लीट, सिंगलच्या वतीने 15 धावा फलक्यावरती पाहायला मिळतात. पाहू शकाल या ठिकाणी प्रेक्षक वर्ग आय थिंक प्रशांत भुईरला आय थिंक त्या ठिकाणी दाखवला जातोय. सोबतीला पाहिलं तर भरपूर त्याचे सहकारी आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचं हार्दिक स्वागत. उदय भोईर पुन्हा एकदा, ओहो काय फटका केलाय, जबरदस्त गॅप सिलेक्शन चांगल्या प्रमाणात तिथे मात्र या ठिकाणी प्राप्त केला आणि अखेर चेंडू चाला स्क्वेअर लेगच्या पलीकडे मिळतील 4 धावा.
वडपेगावचे युवा उद्योजक मिस्टर अक्षय शेठ भरत पाटील आणि मनीष पाटील यांच्या माध्यमातून सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली सतीश मालीने, तर तब्बल 11,000 पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे. बक्षिसांचा वर्षाव. ओ पुन्हा मात्र कट केलाय, चेंडू चालला अगदी शॉर्ट फायलीकडे. सुधाकर भोईर आहेत त्या ठिकाणी, स्वतः संघ मालक आहेत. दीपक दादा प्रतिष्ठान संघाचे चांगला स्टॉप तिथे मात्र पाहायला मिळतोय. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली, परंतु वा काय माइंड सध्या खेळ सुरू आहे. त्याला मात्र ठाऊक होतं की या षटकातील शेवटचा चेंडू आहे. जर आपण एक धाव तिथे मात्र पूर्ण केली तर स्ट्राईक आपल्याकडे राहील आणि त्याच अनुषंगाने 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धाबा धाव फलक्यावरती लागल्या गेल्या. 20 धाबा लागल्या गेल्या, कारण पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर एकूण 5 आल्या होत्या. एक वंतरच्या स्वरूपात तिथे धाव जोडली गेली होती. म्हणजे आपण म्हणू शकतो की अर्धा पल्ला 2 षटकामध्ये कंप्लीट केलेला आहे आणि अजूनही अर्धा पल्ला 2 षटकांमध्ये कंप्लीट करायचा आहे. येणारे 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 19 धाबांची गरज. चला टीम मिटिंग करू नका मित्रांनो, ही टीम मिटिंग करण्याची वेळ नाही, तर ही वेळ आहे लढण्याची, ही वेळ आहे खेळण्याची. आणि पहा या ठिकाणी सध्या द्रोण 11 संघाचा मात्र या ठिकाणी खेमा दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. सुरुवात जर पाहिली तर जरूर त्याने पहिला सामना गमावला होता, परंतु त्यानंतर हा संघ मात्र चांगल्या पटरीवरती पाहायला आपल्याला. ऑन स्क्रीनवरती तुम्ही समीकरण पाहू शकाल. 12 चेंडू शिल्लक, 12 मध्ये 19 धाबांची आता मात्र इथे आवश्यकता. क्या बात आहे. अक्षय शेठ भुईर आणि मिस्टर कुणाल भुईर यांच्या माध्यमातून सुद्धा पारितोषिक सतीश साठी आलेला आहे. जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक. असं वाटतं की एखादा चार्टर अकाउंटर आता मात्र शोधला ठेवावं लागेल, एवढं पारितोषिक सतीश साठी आलेलं आहे. परंतु सतीश आता मात्र पैशाच्या या लोभामध्ये मात्र तो फटणार नाहीये. ओ हो, हा बीमर आहे की संघाला बीमार करणारा चेंडू आहे. या ठिकाणी आलाय 5 फॉर पंजाब. चला चला आता मित्र जो उद्याचा शेड्यूल आहे तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, कारण आजच्या रणनीतील मित्रांनो ऑन साइडला पीक केलाय, फटका हवेत केलाय, डीप मध्ये फिल्डर आणि अखेर पिरिट चेंडू होता. झेल जरूर पकड होता, परंतु दुहेरीचा प्रयत्न फलंदाज करतायत आणि पहा चित्त्याच्या सप्लायनं 2 धावा मात्र तिथे पूर्ण केल्या गेल्या. मित्रांनो आजच्या रणनीतीला सेकंडला सामना आहे, याच्यानंतर अजून एक सामना असेल जो आपण नाणेपैकी जरूर संपन्न केलेला आहे. द्रोण 11 विरुद्ध कियान 11 आजच्या रणनीतीला अंतिम सामना असेल. परंतु उद्या जो पहिला सामना असेल, लक्ष असू द्या, पहिला सामना शिवांश 11 विपक्ष स्वर्गीय दुंदाराम नारायण स्पोर्ट या 2 संघामध्ये पहिला सामना असेल. परंतु दोन्ही टीमला विनंती असेल की एक्झॅक्टली 2 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. आपण उद्या 2:30 वाजता पहिला चेंडू टाकणार आहोत. फुल टॉस, चांगला ड्राईव्ह, इष्टा कबरला चेंडू वेगाने चाललाय, डीप मध्ये मिस्टेक केली गेली, चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय आणि येतोय सतीच्या बाटमधून हा क्लासिकल चौकार. डीजे 2 मिनिटं आपण थांबायचं आहे. पहिला सामना असेल शिवांश 11 विपक्ष दुंदाराम नारायण स्पोर्ट. दोन्ही टीमला विनंती असेल आपण 2 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. 2:30 वाजता पहिला चेंडू पडला जाईल. त्याचा जर दुसरा सामना असेल चीना 11 विपक्ष स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान, या टीमला सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा वेळेवरती पोहोचायचं आहे. उद्या तिसरा सामना असेल द्रोण 11 विपक्ष स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान. आणि पहा उद्याच्या लॉट्स मध्ये जो वेळ तुम्हाला आम्ही दिलेला आहे त्या वेळेवरती जर कुठला संघ उपस्थित राहिला नाही तर पहा कुठल्याही प्रकारची पॅनल्टी आकारली जाईल, कारण उद्या कुठल्याही संघाची हायगाई केली जाणार नाही, कारण उद्याचा शेवटचा दिवस आहे, या स्पर्धेला निरोप देणारा दिवस आहे आणि उद्या आपल्याला जास्तीत जास्त सामने कव्हर करायचे आहेत. ओ रिवर्सचा फटका, ओ माय गॉड, क्या बात आहे, वाह भाई वाह, आज सतीश छा गे गुरु. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय, 6 धाबांसाठी षटकार आणि या ठिकाणी आता विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धाब्यांची गरज. क्या बात है, रिवर्स फटकेचे झाले दिवाने सचिन माली
आणि यांच्याकडून आता सतीश माले यांचे मोठे बंधुराजे आहेत आणि या षटकारासाठी सतीश माले यांच्यासाठी तब्बल 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. खास करून रिव्हर्स फटक्यासाठी क्या बात आहे, फटका तेवढा दर्जेदार खेळला सतीश मालीनं. 2 धावांच्या वशीचा पिकअप शॉट आणि आय थिंक या स्पर्धेच्या माध्यमातून दुसरा विजय संपादित केलाय मायन क्रिस्टी 11 या संघाने. अभिनंदन आशु भुईर, अभिनंदन प्रशांत भुईर अँड हार्ड लक सुधाकरजी भुईर अँड कोच अँड मॅनेजिंग डायरेक्टर मिस्टर राहुल दिवेकर, आपलं सुद्धा अभिनंदन. चला लगेच आपण जाणार आहोत प्लेअर ऑफ द मॅच कडे. चला नो डाऊट ओन अँड ओनली गोलंदाजी मध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एका षटकाच्या स्पेल मध्ये 3 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि बॅटिंग करत असताना 39 धावांचा पाठलाग करत असताना नाबाद वैयक्तिक 10 चेंडूमध्ये 36 धावा ठोकल्या, त्यामध्ये 3 षटकार आणि 3 चौकाराचा समाविष्ट आणि तो खेळाडू आहे मिस्टर रन मशीन ऑफ धामणगाव सतीश माली. चला सतीश आपण यायचं आहे पुरस्कार घेण्यासाठी. जबरदस्त खेळ आणि जबरदस्त कमबॅक मायू अँड क्रिस्टी